चला एक ओव्हरची मॅच मेगा फायनल कलंबोली गाव प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या आणि या तिसऱ्या पर्वामध्ये अंतिम मोमेंट वरती आपण पोहोचलो. मेगा फायनलची लढत आपल्याला पाहायला भेटते. चला फिल्डिंग सेट करा. टीम मीटिंग नकोय प्लीज. मेगा फायनलला सुरुवात होती. कलंबोली गाव प्रीमियर लीगचा अंतिम सामना. एका बाजूला अर्था युवी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला युनिव्हर्सल स्पोर्ट्स. पहिलाच बॉल फुल टॉस. इथे पहिल्या बॉल वरती विकेट संपादित केली आहे. कल्पेश हा फलंदाज बाद. रेडी राहायचं लगेच. बॅट्समन लगेच रेडी राहा. तर या ठिकाणी आपण मंचावरती पाहतोय. मंचावरती आगमन झालेल्या पनवेल नगरपालिका पनवेल महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका सन्माननीय सरस्वती काथारा मॅडम यांचं या ठिकाणी मंचावरती आपण मंचावरती पाहतोय. पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सन्माननीय विद्यमान नगरसेविका सरस्वती नरेश शेठ काथारा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. मंचावरती त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समूहात अर्पणाताई सरोज या देखील आलेल्या आहेत. त्यांचं या ठिकाणी KPL मध्ये कलंबोली गाव प्रीमियर लीग मध्ये आपण मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष असं स्वागत करूया. विकास मोरे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक प्रवीणसाठी या. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी पण पहिलाच बॉल वरती दुहेरी धाव. मेगा फायनल एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये कॅच सोडली आहे. इथे मात्र दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न चालू आहेत. 2 बॅटर्स आहेत. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. 2 धाब्याने सांघिक धावसंख्या मेगा फायनल अर्था युवी स्पोर्ट्स आणि त्याच्या अगेन्स्ट युनिव्हर्सल 11 4 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. जी श्रीराम बाळ गोविंद पथक यांच्याकडून हे 2000 रुपयाचं कॅश प्राइज प्रवीणसाठी असेल. पण तिथे षटकार येईल का की धावा रोखल्या जातील. रोहित गोलंदाजी मार्गास्थावरती बॅटची कडा लीडिंग एज मागे क्षेत्ररक्षका शॉर्ट थर्डमॅनला कमालीचं क्षेत्ररक्षण केलं जातं. आणि एकच धाव येते. 1 धावेने संघ पुढे चाललाय. धावसंख्या 5 या अंकावरती पोहोचली आहे. 5 धाबा अंतिमचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल 5 धाबा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. एक चांगली स्पर्धा. कलंबोली गावाच्या अभिमानाची, गावाच्या सन्मानाची आणि गावाच्या मानाची ही स्पर्धा संपूर्ण आज कलंबोलीकरांना या मैदानावरती घेऊन आलेली आहे. सगळं काम धाम सर्व बाजूला सोडून या मैदानावरती आज आपल्याला गावासाठी खेळायचं. यासाठी सर्व खेळाडू ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाला. त्या सर्वांचा मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन. धाव चौकार आलाय. धावा झालेल्या स्कोरबोर्ड वरती 9. आणि या ठिकाणी सन्माननीय प्रतीक शेठ काथारा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही स्वागत आहे. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वेसर्वा विजय शेठ खानावकर साहेब ज्यांनी ही स्पर्धा
अक्षरशः 4 दिवस आपण पाहतो आणि आज 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवसामध्ये त्याच थाटामध्ये त्याच उत्साहामध्ये ती स्पर्धा या ठिकाणी जोमाने चालू आहे आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय की आज संपूर्ण गावकऱ्यांसाठी ही परभणी क्रिकेटची या ठिकाणी संपन्न होत असताना त्यानंतर त्यांच्या समवेत आमच्या दिनकरजी पोपेटा साहेब आहेत. त्यांनी खूप सारी मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी घेतली. रोशनजी टेंबे साहेब आहेत, त्यांची भरीव योगदान या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. मग आपण पाहतोय विद्यमान नगरसेवक आमचे विजय शेठ खानावकर आहेत आणि इथे आमच्या ताई मंचावरती उपस्थित आहेत, सरस्वती ताई. त्यांनी देखील या फायनलच्या सामन्यामध्ये या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थिती दाखवलेल्या त्यांचं मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करूया आपण संपूर्ण कलंबोलीकर आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीनं ताईंचा सतश आभार. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत स्कोरबोर्डवरती 10 धावा आणि टार्गेट असेल ते 11 धावा संख्येचं. आणि आपण या ठिकाणी खानावकर साहेबांना देखील आमंत्रित करूया मेगा फायनलचा आनंद घेण्यासाठी मंचावरती आपण उपस्थित व्हायचा. एक चांगली स्पर्धा आणि एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण आपण 4 दिवस इंटर कलंबोली पाहिले. मग कॉलनीतले खेळाडू होते, सर्व खेळाडू होते आणि आज विजय शेठ खानावकर यांच्या माध्यमातून आज गावकऱ्यांना संधी मिळाली आणि सर्व गावातील खेळाडू आज ही प्रीमियर लीग 8 संघ आणि त्यामध्ये 2 फायनलिस्ट अर्था युवी स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट युनिव्हर्सल 6 बॉल आणि 11 धावासंख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती आहे बॉलर तुषार, रोहित आणि संजय ही जोड साकली मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचे 6 बॉल आहेत. पहिला बॉल फुल टॉस ऑन साइडला टर्न केला मनगटाचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर आहे, मिसफिल्ड. अंतिम सामन्यामध्ये ही चूक थोडीशी महागात पडेल. त्या अर्था युवी स्पोर्ट्सला 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावेनं अकाउंट ओपन झालंय, खातं ओपन झालं. मेगा फायनल सर्व प्रेक्षक अगदी उभे राहून या मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचा मनापासून आभार. दिवसभर तुम्ही या स्पर्धेला एन्जॉय केलं, या स्पर्धेची मजा घेतली आणि जेव्हा प्रेक्षक वर्ग असतो ना तेव्हा आम्हाला समालोचन करणाऱ्यांना देखील अधिक उत्साह येतो. त्या सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा शतश आभार. पहिला बॉल वरती 2 धावा आहेत. यावेळेस ऑन साइडला हुक केलाय, इथे क्षेत्ररक्षक आहे आणि टिपलाय झेल, मोठा दे धक्का बसलाय. रोहित बॅक टू द डगआउट. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खानावकर, त्यानंतर डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सन्माननीय दिनकरजी पोपेटा आणि राजेश शेठ टेंबे यांना आपण विनंती करूया मुख्य व्यासपीठावरती यावं. बक्षीस वितरण सोहळ्यासाठी आपण या कार्यक्रमामध्ये जॉईन व्हायचं. आपल्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, दिनकरजी पोपेटा साहेब आणि राजेश टेंबे साहेब, आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यावं. विकेट गमावल्या, 4 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता असेल 4 चेंडू आणि 9 धावासंख्येची आवश्यकता. नवीन बॅट्समन खंडेश्वर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळेचा बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइडला, क्षेत्ररक्षक वेगाने येतील. एक धाव कंप्लीट आहे, दुसरीचा प्रयत्न थांबवला. एकच धाव येते. आता शेवटचे बॉल बाकी आहेत 3 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता ती 8 धावसंख्येची. 3 बॉल 8 ची आवश्यकता. 3 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती संजय मागील मॅचचा हिरो, ज्याने खूप चांगली कामगिरी मागच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये केली होती. आता 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. कोण होणार या स्पर्धेचा चॅम्पियन?
कोण अजिंक्यपद पटकावणार कलंबोली गाव प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्या पर्वाचा कोण चॅम्पियन ठरणार हे 3 बॉल नक्कीच सांगून जातील. 3 बॉल जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. चला फिल्डिंग करणारी टीम स्पीडअप करा. समोर अंधार होतो बॅट्समनला, डिफिकल्टीज वाढतील, त्यामुळे प्लीज स्पीडअप करा. बॉलिंग वरती तुषार कमालीची गोलंदाजी, 11 धाब्यांचा डिफेन्स होता. 3 बॉल 8 ची आवश्यकता. खोलवट टप्पाचा बॉल खोदून काढलाय, लॉंग ऑफला बॉल चालला, 1 धाव कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न खराब फेकी आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने संघ पुढे चालला. एकूण धावा संख्या 5 या अंकावरती आहे. शेवटचे 2 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावा संख्येची आवश्यकता. पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट या स्पर्धेला संपूर्ण दिवसभर कव्हरेज करत असताना संपूर्ण टीम, कॅमेरामॅन, ऑपरेटर, स्कोरर त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक हार्दिक असा आभार व्यक्त करूया. एक मोलाची साथ ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी दिली आहे, त्यांचं मनापासून आभार. 2 बॉल जिंकण्यासाठी 6 धावा संख्येची आवश्यकता. तुषार राईट आर्म राऊंड द विकेट, अगली पेशकश, 6 धावा करायच्या. द्वितीय फटका फसला, लॉंग ऑनला अलॉंग दी कार्पेट बॉल चालला. एकच धाव येते. खंडेश्वरने आपल्याकडे स्ट्राईक ठेवल्या. स्वतःवरती दाखवलेला विश्वास, स्वतःवरती दाखवलेला कॉन्फिडन्स. आता 1 बॉल आहे आणि जिंकण्यासाठी 5 धावा संख्येची आवश्यकता. 1 बॉल जिंकण्यासाठी 5 धावा संख्येची आवश्यकता. कोण होणार चॅम्पियन, कोण पटकावणार या स्पर्धेचा विजेतापद, हा चेंडू जरूर सांगून जाईल. सकाळपासून जेवढी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं उत्तर या बॉलवरती आपल्याला मिळेल. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावा संख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती तुषार आणि बॅटिंग साठी समोर खंडेश्वर. डावखुऱ्या त्याचा फलंदाज ज्यांनी दुसऱ्या सामन्यामध्ये 2 षटकार जरूर ठोकले होते. तो आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स या ठिकाणी खंडेश्वर वरती दाखवला आणि स्वतःवरती त्यांनी स्ट्राईक ठेवल्या. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 ची आवश्यकता. चला स्पीडअप करा. अंतिमचा बॉल आहे. 5 धावसंख्येची आवश्यकता. मेगा फायनलचा जर ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता. खंडेश्वर इज ऑन स्ट्राईक आणि यावेळेस बॅटची कडा, बॉल चालला मागे लॉंग स्टॉपला आणि इथे चॅम्पियन बनला. अर्थ युवी स्पोर्ट्स या स्पर्धेचा ठरलाय चॅम्पियन आणि चॅम्पियन.